धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हाशी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते न बांधता स्थिती अंग कर्म त्यागी लंडतो वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते तुका म्हणे अधमत्याशी भक्ती दुषी हरीची वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते विठ्ठल 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 कंधरम कंजनेत्रम सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्यशियासनस्थं पदम्बोजतेजस्फुरदीकप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागी तुकया देवा यावरी न करावा भेर आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांची अधिकरण तेची मंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्करून आता आहा आहारे भाई प्रथम नमो विनायक ठेवोनी गुरुचरणे मस्तक वदिन प्रसादिक वाणी हरिहरांचे पोवाडे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संताशी रंजवो चित्ताशी आपोलिया विठ्ठल 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 धर्मरक्षा वयासाठी करणे आटी अम्माशी वाचा बोलो वेदनिती करू संती केले ते प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रसंगवधान संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत लोकमान्य शास्त्रमान्य देवमान्य हिंदू हृदय सम्राट जगदबंधनी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा या भूतलावरती अवताराला येण्याचं प्रयोजन व्यक्त करणारा अवताराला आल्यानंतर कार्याचं वर्णन करणारा आणि निश्चिंत प्रमाणानं ज्याचं कार्य ज्याच्या करता आलोय ते कार्य सोडून जर अन्य कार्य करत बसला तर त्याचा तिरस्कार करणारा आणि खऱ्या कार्याची ओळख म्हणजे भगवान परमात्म्याला आवडेल असं कर्म जर आपल्या जीवनात आपण केलं तर तो पुरुषार्थ ठरतो आणि देवाला न आवडणारं वेदाला न आवडणारं शास्त्राला न आवडणारं कर्म केलं की तुकोबराय शेवटच्या चरणात त्याला आधम म्हणतात. अशा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या अखिल विश्वामध्ये सर्वमान्य असणारं तीर्थ म्हणजे दंडकारण्य. याच दंडकारण्याच्या प्रांतामध्ये वसलेलं आपलं भावुकतेनं नटलेलं परमार्थीनं श्रीमंत आणि भावना प्रधान तुकोबराय ज्ञानोबरायांची परंपरा जोपासणारं छत्रपतींनी घालून दिलेल्या धर्माचं पालन करणारे श्री क्षेत्र शिवापूर पुण्यपावन भूमीमध्ये करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय अधिक सकल वारकरी संतांच्या कृपा आशीर्वादानं अधिष्ठान ग्रामदैवत हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गेल्या अनेक वर्षापासून पारायणाचा उत्सव या ठिकाणी उत्तम असणाऱ्या पवित्र असणाऱ्या श्रावण मासात पंचमी ते द्वादशी या पर्व काळावरती होतो. बरोबर ना. त्याच पर्व काळामध्ये आजचं कीर्तन रूपी पुष्प विश्वात्मक परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याकरता समस्त ग्रामस्थ तथाकथित असणारे भजनी मंडळ या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं या सेवेचा आणि तुमच्या दर्शनाचा लाभ मला प्राप्त झाला ही माझं भाग्य समजतो. कार्यक्रमाकरता संकीर्तना करतात आपल्या सगळ्यांना ज्यांचं अमोल असं सहकार्य लाभलेलं आहे परमपूज्य परमस्नेही परमादरणीय परमश्रद्धेय ज्ञानसिंधू परमार्थामध्ये ज्यांच्या रक्तामध्ये परमार्थ भिनलेला आहे वारकरी संप्रदाय ज्यांच्या नसामध्ये सळसळतो आहे असे तत्ववेत्ते असणारे हरिभक्तीपरायण गुरुवर्य महाले बाबा या ठिकाणी उपस्थित झालेत.
आणि व्यासपीठाच्या समोर बसून कीर्तन श्रवण करतायत म्हणजे मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघून कीर्तन करणं आता गरजेचं आहे. बरोबर. तथाकथित आपल्या गावाला लाभलेले थोर रत्न लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष आणि गाये नाचे एवढे या उक्तीनुसार लाभलेले थोर आपल्याला वारकरी संप्रदायातील रत्न जर म्हटले तर मृदुंगाचे महामेरू परिसराचं तालुक्याचं जिल्ह्याचं भूषण हरिभक्तीपरायण कार्तिक महाराज गायनामध्ये आणि आचरणामध्ये दोनही बाजूने ज्यांच्या गायनात आणि आचरणात शुद्धता आहे असे परमपूज्य परमश्री परमादरणीय गुरुबंधू रवी महाराज, परमपूजनीय असणारे संजय महाराज जाधव, संदीप महाराज आणि पेंढारे तथाकथित या ठिकाणी असलेले संबंध गोंदेगाव मरळगोई कुरण वस्तीवरील भजनी मंडळ, गावातील भजनी मंडळ, चोपदार तथा समोर बसलेले आबालवृद्ध तरुण आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपले कॅमेरामन या सगळ्यांच्या साक्षीनं आजची सेवा आपण समर्पित वेळेमध्ये भगवत चरणी समर्पित करू. आपल्या सगळ्यांना नम्रतेची एक विनंती आहे. पर्वकाळ अनेक येत असतात पण भारताकरता दोन पर्वकाळ अति महत्त्वाचे की ते आपण आयुष्य आहे तोपर्यंत जपले पाहिजे आणि आपलं आयुष्य संपत आल्यानंतर पुढच्या पिढीला त्याचं ज्ञान देऊन गेलं पाहिजे. असे या भारतखंडामध्ये जन्माला आलेले ज्यांनी स्वतःला प्रभू रामचंद्र परमात्म्याचे वंशज म्हणून घेतलेलं आहे, भगवान कृष्ण परमात्म्याचे वंशज म्हणून घेतलेलं आहे, छत्रपतींचे वंशज म्हणून जे आपण वावरतोय, भगतसिंग राजगुरूचे वंशज म्हणून आपण जर त्यांचा स्वाभिमान बाळगत असाल तर तुमचे आमच्याकरता दोन सण हे दसऱ्या दिवाळीपेक्षा सुद्धा महत्त्वाचे आहे आणि त्यातील आजचा महत्त्वाचा सण म्हणजेच स्वातंत्र्य दिन. विठाल आज त्याची खूप गरज आहे. बरोबर. भरकटणाऱ्या जगाला, भरकटणाऱ्या मानवाला मूळ तत्वापासून मनुष्य दूर गेलेला आहे, निघून दूर गेलेला आहे. त्याला देशाशी घेणं देणं राहिलं नाही, त्याला धर्माशी घेणं देणं राहिलं नाही. स्वार्थ म्हणून नको त्या पातळीला जातोय. म्हणून पातळी ढासाळू न देता आपलं जीवन कशा करताय आणि आपला पुरुषार्थ कशात दडलेला आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हे दोन सण शुद्ध भावनेनं आचार विचार आणि संस्कारानं जपायचे आणि आपला निरोप घेण्याची वेळ आली की पुढच्यांच्या हातामध्ये ती संस्कृती देऊन मग आपण जायचं. विठालो स्वातंत्र्य दिनाच्या पर्व काळाच्या निमित्तानं मी अभंगाची निवड केलेली आहे. अभंग खूप सुंदर आहे. अभंगातील भाव जगद्गुरु तुकोबरायांनी प्राण ओतून सांगितलेला आहे. बरोबर. नीट लक्षात घ्या. प्रत्येक माणसाला पुरुषार्थ कमावा असा वाटतोय. प्रत्येकाला वाटतं माझा पुरुषार्थ व्हावा, माझा लौकिक व्हावा, नवे नवे त्रैलोक्यामध्ये माझ्या नामाचा गजर व्हावा. दादा, ज्याला धर्म कार्य कळालं त्याचाच आतापर्यंत जय जयकार झाला इतिहास आहे. बरोबर. जो धर्मापासून बाजूला गेला त्याला जिवंत असून मेल्यात जमा आहे. नुसता जिवंत जरी दिसत असला पण शास्त्र मात्र त्याला मेल्यात जमा करताय. लक्षात घ्या. धर्म म्हणजे काय याची व्याख्या करणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्या आशया करतात आपण काय वेळेच्या समर्पित वेळेत जेवढं होईल तेवढा भावार्थ बघण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्हाला नम्रतेची एक विनंती आहे की आपण सगळेचे सगळे जण कीर्तन श्रवणा करता आलेले तेवढं लक्षात राहू द्या. बरोबर. कारण कीर्तन श्रवणाचं पुण्य जर आपल्या पदरी पाडून घ्यायचं असेल, कीर्तन चांग होय अंग हरिरूप या उक्तीला जर आपल्याला 100% किंवा खरं उतरायचं असेल तर कीर्तन श्रवण करत असताना आपल्याला काही जबाबदाऱ्या पाळायच्या आहेत. बरोबर. कोणत्या जबाबदाऱ्या? शुद्ध भावनेनं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि पवित्र हातानं भगवंताच्या नामाची टाळी वाजवायची. केला तुमच्यापर्यंत टाळी वाजवा आणि भजन करा याचं कारण असं आहे, जे कार्य आपण करतोय त्या कार्याचं फल जर मिळालं नाही, बरोबर, तर त्या कार्य करण्यातच फायदा नाही. जेवण केलं जर पचलंच नाही तर त्या जेवणाला काय किंमत आहे. तसं आपण एवढाही वेळ काढून संकीर्तनामध्ये येतोय
त्या कीर्तनाचं फळ जर प्राप्त करायचं असेल तर तुकोबारायांनी सुद्धा त्याचा नियम सांगितलेला आहे. अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन हे विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया हरिक वाटे देवा तया हरिक वाटे देवा पिता भागवत हरी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र ते सात्विक जे गीता भागवत करीती श्रवण, पण कधी अखंड चिंतन. विठोबाच्या चिंतनामध्ये श्रवण असेल तर ते कुळी कन्या पुत्र सात्विक. विठाल विठाल. पण श्रवण चालू आहे आणि चिंतन मात्र घराकडे गेलेलं असेल तर मग कुळी कन्या पुत्र होतील पण सात्विक होणार नाही. आणि आपल्याला सात्विकता प्राप्त करायची आहे. विठाल तरी आता पुरुष वर्ग जरा बरा खुल्ला, पण महिला मंडळीला शंका आहे मी जाऊ राहू आहे काय. जरा तुम्ही पण टाळ्या वाजून भजन करा. याचं एकमेव कारण आहे बाबा मंदिरातून बघतोय. विठाल धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हाशी वाचा बोलू वेदनी ते करू संती केले ते. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पूर्वसंध्येला असं सांगतात, या जगतामध्ये आम्ही काहीतरी संकल्पना घेऊन येतो. तसं येणाऱ्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. आपण आलोय हे म्हणणं चुकीचं आहे. बरोबर, आपण फक्त एवढं म्हणतोय आम्ही जन्माला आलोय, पण आपण आलोय हे म्हणण्यात आपलं स्वातंत्र्य नाहीये. आपल्याला यावंच लागतंय. नाही विलाजानं म्हटलोय आपण आम्ही आलोय. बरोबर, तुम्ही आलो म्हटले किंवा नाही म्हटले तरी आपलं प्रारब्ध आहे, यावंच लागतं. पर्याय नाही, त्याला पर्याय नाही. पण या जगतामध्ये एक वर्ग असा आहे की त्याच्या मनात येईल त्यावेळेला तो या भूतलावरती येतो आणि त्या वर्गाचं नाव आहे संत. आपण विचार जर केला तर आपण कशाच्या तरी कर्माच्या वासनेच्या बंधनामध्ये अडकून आपण जन्माला येतोय. एक परीच्छा प्रारब्ध आहे, एक अनिच्छा प्रारब्ध आहे आणि एक स्वइच्छा प्रारब्ध आहे. विठाल अनिच्छा प्रारब्धामध्ये जीव मोडतोय. आजचं कीर्तन थोडं बारीक लक्षात घ्या. आज तुम्हाला राजा राणी नवरा बायको नाही. बरोबर, नीट लक्षात घ्या. आपण अनिच्छा प्रारब्धामध्ये मोडतोय. आपली एकतर येण्याची इच्छा नव्हती, हे अनिच्छा प्रारब्ध आहे. पण कर्मधर्म संयोगानं प्रारब्ध असेल, पाप असेल, वासना असेल, यावं लागलं. बरोबर, बरं आलो आहे इच्छा नसताना सुद्धा. आता सगळ्यांची इच्छा आहे का आपण जावं म्हणून? हाय कोणाचं? कोणाला वाटतं का बा जावं? पहा, जावं वाटत असं तर दोरी हायच पडेल इथं. इच्छा आहे का? येण्याची इच्छा नव्हती, यावंच लागलं, अनिच्छा. आलोय आता जाण्याची इच्छा नाही पण जावंच लागेल. बरं, जावं लागेल हे खरंय, पण आपल्या सगळ्यांना वाटतं याच मुहूर्ताला जावं. शक्य आहे का? असंच जावं तुळशीला प्रदक्षिणा घालता घालता, काळ्या गाईनं यावं, शेप मारावी, तुळशीच्या वट्यावरच प्राण जावा, रामकृष्ण हरी म्हणता म्हणता. शक्य आहे का? कदाचित डुक्करही आडवं येऊ शकतं, तेही गाडीला धडक देऊन आपल्याला पडू शकतं आणि आपण डुकराच्या धडकेने जाऊ शकतो. याचा अर्थ नीट लक्षात घ्या. येण्याचं स्वातंत्र्य नाही आणि जाण्याचं स्वातंत्र्य नाही, याला परीच्छा, आपले अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. विठाल दुसरा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये भगवंत मोडतोय. भगवंताला जन्माच्या मरणाच्या उपाध्याच नाही ना. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, हे उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार.
तुम्ही निर्विकार निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही उपाधी वेगळे तुम्ही उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार नाही तुम्हा काहीच संसार नाही तुम्हा उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार नाही काहीच संसार नाही तुम्हा उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार निर्विकार उपाधीच नाही ज्याला जन्म नाही ज्याला मृत्यू नाही ज्याला आयुष्यही नाही त्या तत्वाचं नाव आहे भगवंत काय येतो नाही म्हणावर तर आम्ही अनेक अवतार सांगितलेत अनंत अवतार घेशी एक नाही दोन नाही अनेक भागवतात 24 संत मालिकेत 10 आणि ज्ञानोबरायांनी अनंत अवताराचं वर्णन केलं मग ज्याला जन्म आणि मृत्यू नाही तो येतो कशा करता संत महात्मे म्हणतात आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर तो भगवंत देव येण्या जाण्याचं कारण नाही पण संत म्हणतात आम्ही जर त्याला बोलवलं तर तो आमच्या करता येतो मोहे धाव गाले पाना नाम घेता पंढरी राणा काय करतो हो देव यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे परमात्म्याचं कार्य धर्माची स्थापना विठ्ठल धर्माची स्थापना करणं भक्तांचं रक्षण करणं आणि अभक्ताचं खंडन करणं हे देवाचं कार्य गरज नाही पण आमच्या करता आम्ही हाक मारल्यावर तो येतो तिसरा वर्ग आहे संत येण्याचं कारणच नाही ना जन्म ना मृत्यू पण तरी येतात पण येण्याकरता येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी
20 प्रमाण आलेले आहेत अभंगाला अनुरूप. आता नीट लक्षात घ्या. देवाचं कार्य वर्णन केलंय, धर्माची स्थापना. काहीतरी हेतू घेऊन परमात्मा अवतीर्ण होतो, निर्गुणातून सगुणात येतो. पण हेतू आहे धर्माची स्थापना, भक्ताचं रक्षण. आपला काय हेतू आहे जन्माला येण्याचा? आपला हेतू काय बा नेमका? काय हेतू घेऊन आलोय आपण? आपला एकच हेतू आहे, मरण येत नाही तोवर जगायचं. बरोबर? जोवर मरण येत नाही तोपर्यंत जगायचं, आणि तोपर्यंत कोणाचं वाटोळं करायचं, कोणाच्या चुगल्या लावायच्या, 2-4 पोराचा बाप व्हायचा, त्यांचेच रट्टे खायचे कुठंतरी, आणि सगळं संपलं का मग दिंडीकडे निघायचं. बरोबर? काय हेतू आहे आपला जन्माला येण्याचा? पहिला मुद्दा नीट लक्षात घ्या. ज्याच्या जीवनाचा हेतू नाही, ठरवलेला नाही, त्याचं जीवन निरर्थक आहे. विठाल विठाल. कोणताही हेतू धरा, पण हेतू मात्र शास्त्राला धरून पाहिजे. तुम्ही म्हणाल बा एखादा हेतू आपण असा धरावा की मी सगळं गाव विकून खाईल, मी एखादा नेता होईल आणि सगळ्या समाजाचं वाटोळं करून टाकील, मी एखादा अधिकारी होईल की त्या अधिकाऱ्यानंतर सगळ्यांचं हडप करून घेईल. असे जर संकल्पना घेतल्या तर जीवनाचं अधपतन होणार. रावणानं सुद्धा केल्या होत्या अशा प्रतिज्ञा. शक्य आहे का? त्यालाही वाटलं होतं स्वर्गाला शिडी करील, समुद्र गोड करील. बरोबर? आणि नगरी सोन्याची म्हणून सोन्याला सुगंध आणील. संकल्पना पूर्ण करण्याकरता हेतू पवित्र पाहिजे. ज्याचा हेतू पवित्र आहे ना दादा, त्याने फक्त कार्य करायचं, निश्चयापर्यंत नेऊन सोडण्याचं काम देवाचं आहे. मी सांगत नाही, तुकोबारायांचा शिक्का आहे. मनाच्या संकल्पे पाववील सिद्धी, जरी राहे बोधी त्याचे पायी, जरी राहे बोधी त्याचे पायी, जरी राहे बोधी त्याचे पायी, जरी राहे बोधी. मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, जरी राहे उभी त्याचे पायी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प चांगला झाला की त्यात पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी परमात्मा म्हणतो मी घेतोय, मी घेतोय. आतापर्यंत महाभारत रामायण बघून घ्या दादा. वानरांनी सहज ठरवलं दगडाचा सेतू बांधू, कशाचा? आणि पण लंकेत जाऊन सीता आणूच संकल्प चांगला होता. दगड तरतात का? तरले का नाही? दगड फेकण्याचं काम आहे यांनी केलं, वानरांनी केलं, पण दृष्टी मात्र प्रभूची होती. विठाल संकल्प पवित्र ठेवा, संकल्प चांगला ठेवा. मग तो प्रपंच करताना ठेवा, राजकारण करताना ठेवा, धर्मकारण करताना ठेवा, किंवा परमार्थ करताना ठेवा. संकल्प चांगला असेल ना तर सत्य संकल्पाचा दाता नारायण. ऐका, आपला हेतूच नाहीये, मग काहीतरी हेतू करा. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, आम्ही काहीतरी हेतू धरला. काही आयुष्य दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे. एक ना एक दिवस त्या परमात्म्याचं सानिध्य प्राप्त करून घेईल, आणि तो दिवस तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात उजळला. देव पावयाशी गेलो, तेथे देवची हो निठेलो. संकल्प चांगला करा दादा, हात जोडून सांगतो. राजकारणातला करा, समाजकारणातला करा, धर्मकारणातला करा, हो शैक्षणिक क्षेत्रातला करा, नवे आध्यात्मिक क्षेत्रातला करा, पण संकल्प पवित्र ठेवा. त्याच्यामध्ये जर कदाचित आपल्या मनामध्ये कुठं द्वेष आला असेल, सुतभर जरी, तरी आपला संकल्प आपल्याचा घात करू शकतो. विठाल आपण संकल्प करत नाही, त्याच्यामुळे आपल्या जीवनात ती अवस्था समाधानाची मिळत नाही. देव
येत नाही, पण संतांनी सांगितलं, भक्तांनी आवाज दिला की परमात्मा येतो. चला आपल्याला अभंगापर्यंत येऊन पोहोचायचंय. संत महात्म्यांना संत जसं परमात्मा अजन्म आहे तसे संत अजन्म आहेत, पण ते येतात बरं. पण येत असताना त्यांचा एक संकल्प आहे, ते संकल्प घेऊन येतात पहिल्या चरणात. धर्म रक्षावयासाठी, 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 करणे आटी आम्हासी, करणे आटी आम्हासी, वाचा बोलू वेदनीती, वाचा बोलू वेदनीती, करणे आटी आम्हासी, करणे आटी आम्हासी, वाचा बोलू वेदनीती, वाचा बोलू वेदनीती, धर्म रक्षावयासाठी, करणे आटी आम्हासी, करणे आटी आम्हासी, करणे आटी आम्हासी, धर्म रक्षावयासाठी, करणे आटी आम्हासी, करणे आटी आम्हासी, करणे आटी आम्हासी, आम्हासी, धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हाशी. आम्ही आयुष्यभर 8 तास करतो, कष्ट करतो. कशा करता? आमचा एक हेतू आहे, धर्माचं रक्षण करण्याकरता. पहिला मुद्दा धर्माचं रक्षण करणं हे जरी असलं, पण धर्म म्हणजे काय? विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं जर बघितलं तर भारतखंडामध्ये पहिला मुद्दा, त्यातल्या त्यात भारत देशामध्ये दुसरा मुद्दा, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या मातीत जो जन्माला आला त्याला जर धर्म सांगायची वेळ येत असेल तर ती मातीचा अपमान आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. सांगतो, पाया पडून सांगतो, पुन्हा नीट लक्षात घ्या. या विश्वामध्ये भारत देशात जो जन्माला आला त्याला जर धर्म शिकवायची वेळ येत असेल तर त्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही आहे. आणि त्यातल्या त्यात मराठी माणसाच्या मातीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या माणसाला याला धर्म म्हणतात असे सांगण्याची वेळ येणं म्हणजे खजिलतेचं लक्षण आहे. विठाल विठाल सांगितलेला धर्म आहे आचार, विचार आणि संस्कार. बरोबर? आचाराचं पालन करा, विचाराचं योग्य ठेवा आणि संस्कार जे शास्त्राने दिले ते घ्या. पण याच्यामध्ये जर खंडन कोणी करत असेल तर त्याचं खंडन करणं हा सुद्धा धर्म आहे. बरोबर? विंचवाचं पालन करणं हाही धर्म आहे, विंचवाचं पालन करणं हाही धर्म आहे. आणि त्याला पायतान मारणं हा सुद्धा धर्म आहे. तुकोबाराने सांगितलं. बरोबर? तो जर आलाच देवाऱ्यामध्ये तर पहा तुम्ही त्याला थोडंसं लावून. आता पंचमी झालीच का नाही? पंचमी 4-5 दिवसापूर्वी झालीच का नाही? पंचमीच्या टायमाला गेले होते का नाही तुम्ही वारुळाला? बरं झालं त्यांनी एक विचार करून ते मध्येच राहिले होते. नाही तर पंचमीच्या दिवशी तुम्ही जावा कुकू लावायला आणि त्यांना बाहेर यावा. ध्यानात घ्या. वंदावे दूरो शिवून वंदावे दूरो शिवून वंदावे दूरो शिवून वंदावे दूरो तुका माने तू सर्वनारायण वंदावे दुरुन शिवून वंदावे दुरुन शिवून
हे नारायण आहे. पण त्यांची पूजा लांबून करायची, जवळ जायचं. पण काही नास्तिक असे की त्यांना वंदन सुद्धा करायचं नाही, मग ते ठेचूनच मारायचे विठाल विठाल. बरोबर. कारण नीट लक्षात घ्या, तुका म्हणे, तुकोबरायांचं प्रमाण आहे, तुकोबराय स्वतः सांगतात आहे, विंच तुका म्हणे विंचवाची नांगी. धर्माची व्याख्या पहा बरं कशी. काय विंचू पूर्ण वाईट आहे का? पूर्ण वाईट आहे का? नाही अजिबात. त्याची फक्त नांगी धरा आणि तेवढी एखाद्या कात्रीने कशा तरी कट करा आणि मग बाईला म्हणत म्हणून का घालीत नाही घाल. काय भीती आहे? आपणही शो म्हणून आता लोक बिल्ले लावतात की नाही, इथं लावा नाही, इथं मग काय अडचण आहे त्याची? काय भीती की त्याची? त्याची भीती कुठे आहे? नांगी जवळ आहे. ऐका बरं का महाराजांचं प्रमाण. तुका म्हणे विंचवाची नांगी जितकी वाईट तितके समाजामध्ये काही वाईट लोक आहे विठाल विठाल. देशामध्ये काही गद्दार आहे, काही असे लोक आहेत. तुकोबराय वर्णन करतात आहे, त्याच्या विंचवापेक्षा नांगीपेक्षा वाईट माणसं येतो. त्यांची नजर श्रीकडे कधी चांगली राहते. त्यांना दुसऱ्याचं भलं झालेलं, अहो दुसऱ्याचं जाऊ द्या, आपल्याच त्यांचंच भलं झालेलं त्यांना पटत नाही. बरोबर. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवा शैव किम कुर्वंत संजय. गीतेतला पहिला श्लोक आहे ना दादा. जिथं माझं आणि तुझं आलं तिथं अधर्म आला विठाल विठाल. धर्माची व्याख्या तशी जर बघितली तर अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथ व्याख्या सांगितलेल्या आहे. पण सगळ्या व्याख्या इथंच येऊन आचार विचार संस्काराजवळ येऊन सांगतात. जरी त्याचे भिन्न. ज्ञानोबरायांनी सुद्धा एक व्याख्या सांगितलेली आहे. दया तेत धर्म, धर्म तेत सुखागम, सुखी पुरुषोत्तम अति जैसा. बरोबर. ऐका दादा, दया हा धर्म आहे, क्षमा हा धर्म आहे, दान हा धर्म आहे, प्रेम हा धर्म आहे. पण राहिलं का प्रेम? आली का दया? आहे का शांती? अजिबात नाही. ही फक्त बोलण्यापुरती आहे विठाल. काही बोलण्यापुरतं आहे, काही पदव्या लावाय पुरते. बरोबर. धर्माचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य, आचरणाचा आचार्य या शब्दाचा अर्थ कळतो का? भागवताचार्य या शब्दाचा अर्थ आहे भागवताचा तंतोतंत अभ्यास करून तुझं आचरण तसं आहे का? रामायणाचार्य म्हणतोय, मग आचरण तसं आहे का? एक पत्नी, एक बाणी, एक वचनी आहे का? पाकिट फिकितो. विठाल विठाल. काय होतं संदीप महाराज, हे बोललो का आमच्याच लोकांना राग येतो. पण आता नाही आहे त्याला. गादीवर यायचं तर तुका म्हणे सत्य सांगितलं, येवत रागे काही कोणा वाचून पडलं. पण नीट लक्षात घ्या, आचरणाला किंमत आहे दादा. वाणीला काय तर माणसं बोलायला काही बोलून जाते. बरोबर. बोले तैसा याला धर्म म्हणतात विठाल. धर्म प्रत्येक क्षेत्रामध्ये धर्माच्या वेगवेगळ्या पर्याय बांधलेले आहेत. आता ज्यांचा आपण सत्कार केला, ज्यांचा आपण सत्कार केला, हो दया हा धर्म आहे. पण तिकडून आलेच, कुणीकडून? बाउंड्रीच्या पलीकडून आलेच. आणि मग हे म्हणले नाही बा या, नाही आम्हाला दया शिकवेल, या तुम्हाला चहा पाणी करतो. जमल का? मग करणे पाखंड करणे पाखंड करणे करणे धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन.
5 गावं तरी दे. काय कर, नको देऊ अर्ध राज्य, 5 गावं तर दे ना. पण तो म्हटलं सुईच्या टोकावर मावल एवढी सुद्धा नाही. मग मग नसल तुका असे 5 गावं देत, मग ये समोर. कूळ संपून गेलो, कूळ. नीट लक्षात घ्या, साम दाम दंड आणि मग भेद. विठाल अर्थ धर्माचं पालन आहे, करायचं आहे धर्माचं पालन, शांतीने केलं. पण नाहीच ऐकत, शेवट खंडन आहे. तसं हे गेलेत ना, यांच्या जीवनाचा अर्थ साधा नका समजू दादा. भगतसिंग गेले, राजगुरू गेले, सुखदेव गेले, टिळक गेले, बरोबर. यांचं जीवन समर्पण केलेलं आहे. आपण काय करतो, आपण फक्त झेंडे घेऊन आरूला ठोकितो. हा येऊन येऊन बरोबर, तुम आगे, बरोबर. चलो, संकट आल्यावर हम भागो. विठाल देशाकरता, धर्माकरता, गावाकरता, मातीकरता जर समर्पण करतो ना, जगात त्याच्यासारखं, विश्वात त्याच्यासारखा पुरुषार्थ कोणाचा नाही. साधा पुरुषार्थ आहे दादा, जे सैनिक आहे त्यांचा साधा पुरुषार्थ आहे. हसत हसत पासावर गेले एकाच वेळेला तिघ. हे मेरे वतन के लोग, आँखों में भर लो, जो शहीद हुए उनकी जरा याद करो. तसं गीताचा आणि व्यासपीठाचा संबंध आहे बरं का, अजिबात नाही. इथं गीतं चालती नाही, इथं कविता चालती, इथं गाणे चालती नाही. पण वक्ते बाबानं सांगितलं होतं ये म्हणायला हरकत नाही. जरी ते गीत असलं पण त्याचा भाव मात्र अतिशय गोड आहे, बरोबर. साधी गंमत नाही ना. नीट लक्षात घ्या, ज्या वेळेला पुत्राची वार्ता शिवाई की जेवी माता, ज्या वेळेला सैनिक आपलं सर्वस्वाचा त्याग करतोय आणि सीमेवरती जातोय, त्यांना विचारा, ज्या वेळेला खरोखर युद्धाचा प्रसंग येईल ना, त्यावेळेला त्यांना त्यांची आई फक्त भारत माता दिसते, बरोबर. त्यांना त्यांचा बाप फक्त, अरे सक्का बाप समोर आला, सक्की आई समोर आली तरी ते दूर लोटतील, पण आपल्या देशाकरता लढतील. हा पुरुषार्थ आहे. भगतसिंगाला परिवार नव्हता का, सुखदेवाला परिवार नव्हता का, सर्वस्वाचा त्याग केला. गे माय भू तुझे फेडीन पांगसा, आणीन आरतीला हे चंद्र सूर तारे. गे माय भू तुझे. सगळ्यात मोठा धर्म आहे दादा, मातीवर प्रेम करा. अगोदर माती आणि मग माता. विठाल सर्वस्व समर्पण करण्याची संकल्पना या जगतामध्ये जो देतो. कारण नीट लक्षात घ्या, धर्माच्या पालनामध्ये विश्वात जगात नाही ब्रह्मांडामध्ये ज्या महापुरुषाचं नाव आहे तो एकच महापुरुष आहे. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर. न भूतो न भविष्यती. तिरंग्याकडे लक्ष ठेवा, तिरंग्याकडे लक्ष द्या. खाली कलर आहे शांतीचं प्रतीक आहे, मध्ये कलर आहे समर्पणाचं, आणि वरचा कलर त्यागाचा आहे. विठाल इतिहासकार सांगतात होता भगवा म्हणून झाला तिरंगा. जर महाराष्ट्रात भगवाच फडकावला नसता रायगडावर तर तिरंगा शिल्लकच राहिला नसता, बरोबर. काय फडकवला, जन्मदात्या आईनं उदरातून आलेलं बालक झोकून दिलं होतं दादा, झोकून. छत्रपतीला असं झोकून दिलं होतं. लढायचं असेल तर धर्माकरता लढ. काय धर्म आहे आई सांग. पहिला धर्म सांगितला आबलेचं रक्षण कर, पहिला धर्म आहे. दुसरा धर्म सांगितला गायीचं रक्षण कर. तिसरा धर्म सांगितला मंदिराचं रक्षण कर. विठाल विठाल
आमचा धर्म. आता धर्मच राहिला नाही धर्म भाऊ. आता धर्मच राहिला नाही. सांगू खालच्या पातळीत येऊन आता काही नास्तिकवाद्या वर्गानं धर्म नावच खोडून टाकलं. आता जाती घालून दिल्या. मरा आता लढान मरा. सांगून जातो इतिहास तुम्हाला. त्रेतायुगापासून या खंडाचा इतिहास पहा. ज्या दिवशी या भारत देशामध्ये जाती जातीमध्ये तेढ होईल ना, समजून घ्यायचं थोड्याच दिवसामध्ये परकीय आक्रमण होणार. हे ठरलेलं गणित आहे दादा, ठरलेलं गणित आहे. 3 युगलित लक्षात घ्या. ज्या दिवशी जात म्हणून माणसं लढतील ना, त्या दिवशी नक्कीच आपल्यावर आक्रमण कोणीतरी करणार आणि आपण पारतंत्र्यात जाणार. ध्यानात घ्या. अजून सावध व्हा. संप्रदायाच्या व्यासपीठावरून संत महात्मे आज टावं फोडून सांगतायत. बाकीच्यांचं जाऊ द्या, पण जा फडकरी टाळकऱ्यांजवळ, फडकरी महात्म्यांजवळ जा, विचारा माले बाबाला. ते हात जोडून पाया पडून एकच सांगतात दादा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. किती गोड सांगतात सांडेगुरचे, किती गोड सांगतात. मग तुकोबाराय म्हणतात आमचा येण्याचं प्रयोजन काय? आम्ही धर्म स्थापने करता येत नाही. आमच्या बापानं स्थापन केलेला धर्म आहे, त्याचं आम्ही तंतोतंत पालन करण्याकरता आयुष्यभर आम्ही त्याच्याकरता कष्ट करतो. विठालो आजही बघा संप्रदायामध्ये जरी तुम्ही गेलेत तर संप्रदायामध्ये त्यागी माणसं भेटतील तुम्हाला. जा मारुती बाबा कुरेकर कडं, जा वक्ते बाबांकडं, जा रामभाऊ राऊतांकडं, आणि बघा आम्ही फक्त इकडंच बोलतोय, आमचं चाललंय युट्यूबवर समाजा सगळा. बरोबर, जायचं ना परमार्थ शिकायचा ना. जा राऊत बाबाकडे जा, कुरेकर बाबांकडे जा, जा बंडा दात्याकडं, आणि मग परमार्थ शिका. काय धर्म आहे मग कळेल. सर्वस्वाचा त्याग केला हो, काय कमी त्यांच्याजवळ सांगा ना. आम्हाला मागून देते नाही. बरोबर, एवढे काय करायचे म्हणते तुम्हाला. बरोबर, आणि तिथं नको तेवढं समर्पण केलेलं आहे. पण त्याग आहे दादा. मिळालेली संपत्ती सुद्धा गोरगरिबांकरता, मिळालेली संपत्ती सुद्धा आळंदीला शिकणाऱ्या मुलांकरता खर्च करणारा वर्ग आहे, तो धर्माचं पालन करतो. विठाल विठाल धर्म म्हणजे तरी काय तुकोबाराय वर्णन करतात आहे. तुकोबाराने धर्म जपला. जाईओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. बरोबर, जिगा रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा झाला पारमार्थिक धर्म. बरोबर, पण हा जो लढवय्या धर्म आहे, हा धर्म कोणता बघा. बांगलादेशकडे आज डोळे उघडून, बरोबर, तरी आमचे डोळे उघडून अजून उलटे टांगलेत हिंदू, उलटे. बरोबर, जसा जसा एखाद्या वेळेला एखाद्यानं कारण ठरावं ते करूच नाही. बरोबर, ते कोणा खूळ घातलं आणि कोणा नाही लय खूळ. अहो तिकडं लय हो माळ घातले म्हणजे नकाच म्हणत्या. माळ ती माळीचं ओझं होतं. बरोबर, आणि खोरा तोडायला गोड लागत. अरे तो का विठाल कदाचित आपल्या मनात नसेल तरी या म्हणताना नाही नाही करावाच लागल. मी बोलेले काय बोलेलेत आपण, काय नाही. काय धर्म आहे का आपला. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी वासर निद्रा बहुभाषण. जीवन जगायचं ना थोडं आहे, पण सुंदर जगा. इतकं सुंदर जगा की आपण गेल्यानंतर सुद्धा आपला सुगंध जगात शिल्लक राहायला पाहिजे. बरोबर, आपल्या वंशातले पूर्वज आपल्याला अजूनही माहित नाही. उगाच सर्टिफिकेट भेटायचे म्हणून काढून राहिलो, नाही तर माहीतच नव्हते आपले पूर्वज कुठे. बरोबर, मुद्दा नीट लक्षात घ्या. 700 वर्षाचे ज्ञानोबराय हृदयात घर करून येऊ. बरोबर, जगात छत्रपतींनी इतकी मंदिरं कुठंच नाहीये. बरोबर, गावात हनुमंताचं एकच मंदिर आहे. तुमच्या का 2-4 आहे? एकच आहे. पांडुरंगाचं नसेल कदाचित तरी बांधतील कधीतरी, पण एकच बांधतील. बरोबर, जगामध्ये हिंदू म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्याचं मंदिर आहे त्याचं नाव छत्रपती. काय पाहिजे हो.
उत्तम जीव रे कीर्ती मागे उत्तम जीव रे कीर्ती मागे हे उत्तम जीव रे कीर्ती मागे उत्तम जीव रे कीर्ती मागे तुका म्हणे मरण्याची सरे तुका म्हणे मरण्याची सरे उत्तम जीव रे कीर्ती मागे उत्तम जीव रे कीर्ती मागे हे उत्तम जीव रे कीर्ती मागे उत्तम जीव रे कीर्ती मागे कीर्ती मागे सांगितलेलं आहे. संस्कृती नावाचा धर्म आहे. संस्कृती सांगा मला. महाभारत घडलं कशावरून घडलं? कशावरून घडलं महाभारत घडायला? नेमकं कारण काय? मालिका पाहिल्या, श्रावण लागला म्हणजे चालू झालं, पांडव प्रताप वगैरे. महाभारत घडायला नेमकं कारण काय? नेमकं एकच कारण आहे. कोणतं? फक्त द्रौपदीचा पदर ओढला. कोणा? ते जाऊ द्या, ते सट्टा खेळे ना खेळे तो भाग जाऊ द्या, त्याच्याशी काय कर्तव्य. तिला डावावर बसवलं, हारले तोही भाग जाऊ द्या. फक्त महाभारत युद्धाला सुरुवात झाली कुठं? बरोबर, कुठं? फक्त द्रौपदीचा पदर ओढला आणि थोडस अंग उघडं पडलं म्हणून महाभारत घडलं. पहिला मुद्दा नीट लक्षात घ्या. ही संस्कृती आहे. धर्म म्हणजे काय? स्त्रीचं अंग उघडं पाडलं की तिथं धर्म बुडतो. काय होतं? सगळं महाभारत पदर म्हणजे अंग उघडं करण्यावरून झालं. हिला विवस्त्र करा एवढ्यावरून महाभारत घडलं. आता उलट आहे. आता जर भरपूर कपडे घाल म्हणलं तर महाभारत घडतं. नाही, हात जोडून मागतो, तुम्हाला नाही म्हणत मी, पण नीट लक्षात घ्या. आपण जर म्हटलं ना फुल ड्रेस घालता येईल, झालं भांडण. द्रौपदीचं थोडं अंग उघडं पडलं तर त्याच्यावर कौरव कुळाचा नाश झाला. दादा, हा धर्म स्त्रीनं जपला पाहिजे. उठालं देवानं सौंदर्य दिलं ना, ते सौंदर्य जोपासलं पाहिजे जे असेल ते. बरोबर, म्हणून नीट लक्षात घ्या. कपड्यापासून अन्नापर्यंत तर वागण्यापर्यंत धर्माच्या व्याख्या आलेल्या आहेत. धर्माची व्याख्या एकच नका धरू, आम्ही हिंदू आहे म्हणून. आपण तर हिंदू आहोत आणि राहिलंच पाहिजे, तोही कट्टर राहिलं पाहिजे. जर देश वाचवायचा असेल तर कट्टर राहिलं पाहिजे. पुढचं बोलत नाही, कारण तुम्ही माणसाला कोणत्या पक्षाचा आहे. अहो लय अवघड आहे. उठालं फक्त फेटा सोडल्यावर भेटा, फेटा सोडल्यावर भेटा, मग मी कोणत्या पक्षाचं आहे सांगेल तुम्हाला. पण तोपर्यंत एकच पक्षाचा आहे मी, आणि त्या पक्षाचं नाव आहे ज्ञानोबा तुकोबा. इथं आहे तोपर्यंत एकाच पक्षाचा. बरोबर, ज्ञानोबा आणि तुकोबा. याच्यानंतर दुसरा पक्ष नाही. हा आमचा धर्म. तुकोबाराय वर्णन करतात आहे धर्म स्त्रीनं जोपासला पाहिजे, संस्कृतीचा. पुरुषानंही संस्कृतीचा धर्म जोपासला पाहिजे. म्हणजे तो जोपासत असताना मग शरीराचं काहीही झालं तरी चालेल. संत महात्मे म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरी नाथा. धर्म 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 दया नावाचा धर्म आहे, क्षमा नावाचा धर्म आहे, शांती नावाचा धर्म आहे, आणि खंडन सुद्धा धर्म आहे. ज्या मातीत आपण राहतोय त्या मातीचा स्वाभिमान पाहिजे का नको? पाहिजे का नको? मग भारत माता म्हणायला काय काय रोग होतो का? वंदे माता म्हणायला काही रोग होतो का? मग आता यांच्या जिभा कापल्या पाहिजे का नको? यांचं खंडनच केलं पाहिजे दादा, खंडनच केलं पाहिजे. एक गीत आहेत बघा, येतं का तुम्हाला? तू मेरा कर्मा तू मेरा मन. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे
संप्रदायाची मान्यता आहे. तू मेरा कर्मा तू मेरा, या तिरंग्याला सलाम करत असताना हे गीत म्हटलेत. मग महाराज आता सगळे तुमच्या आपण सगळे 50-60च्या पुढे गेलो. तुम्हाला आता हम भी दिल देंगे जान देंगे, जमल का? जमल ना. दिल देंगे म्हणजे काय देणे? आपल्या पोटी जन्माला आलेला आपला दिल म्हणजे आपला एखादा कुमार. सगळ्याच्या डोक्यात एकच आहे, आपला पोरगा इंजिनियर व्हावा, आपला पोरगा डॉक्टर व्हावा, आपला पोरगा नाहीच काय झालं तर पुढे व्हावा, आणि नाहीच ते जमलं तर बुवा तरी व्हावा. कारण सध्या हा बारा चालू आहे, बरोबर. हे पण कधीतरी मनात असं आलं पाहिजे, बरोबर. देशाकरता सुद्धा एखादं समर्पण व्हावा. ज्याच्या मनात ही संकल्प येईल ना दादा, तो खरा धर्माची मूर्ती, दुसरी नाही, बरोबर. एखाद्याच्या जीवनामध्ये तरी यावं, नसेल आपल्याला ते करता आलं, पण जवानांकरता आपण काहीतरी श्रमदान केलं पाहिजे. त्यांच्याकरता आपण काय अवस्था आहे दादा, रात्रंदिवस देशाचं संरक्षण करतात आणि सरकार इतकं मूर्ख आहे, बरं का. त्यांना पगाराचा पत्ताच नाही, तुटपुंच्या पगारावर करतात ते, बरोबर. आणि खुर्चीवर बसून येत काही काही. ते बच्ची कडू लय आवडतं मला, काही करा पण त्याला मुख्यमंत्री बनवाच. ते नंतर बदला नका जाईना, कारण सध्या ती किडच लागेल आपल्याला. विठाल जे तुमच्या आमचे रक्त पितात त्यांच्याकडेच लोंढा चालू आहे पैशाचा, बरोबर. आणि जे आपलं रक्त देशाला घालवतात त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. शोकांती काय दादा ही? फक्त एक लक्षात घ्या, जरी समाजाला हे नाही आवडलं ना, पण परमात्म्याला हे लोक लय आवडतात, बरोबर. कारण ती अमर होतात जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून, बरोबर. भगतसिंग अमर आहे, सुखदेव अमर आहे, सावरकर अमर आहे. का? कारण त्यांनी देशाकरता, मातीकरता आणि धर्माकरता आपला संपूर्ण शरीर, आपला जीवन व्यतीत केलेलं आहे. म्हणून धर्म तो धर्म जर आपल्याला घ्यायचा असेल तर तुकोबारांना अभंगामध्ये जो धर्म व्यक्तित करायचा आहे तो 3 स्वरूपाचा. आचाराचा धर्म, आचार योग्य ठेवा. विचाराचा धर्म, विचार करून जगा. आणि संस्काराचा धर्म, बरोबर. तो संस्काराचा धर्म जो परिवारामध्ये आपण वावरतो तो धर्म. नित्यचं जर असेल तर तुकोबाराय वर्णन करतात, धर्म रक्षा वयासाठी आम्ही त्याचं रक्षण करण्याकरता करणे आटी अम्माशी. महाराज तुम्ही ज्या धर्म किंवा कष्ट करता तो धर्म तरी कोणता? दुसऱ्या चरणात वाचा बोलो वेद नीती, 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 वाचा बोलो
अट्टास करतो, कष्ट करतो, त्याच्याच करता आम्ही शरीर झिजवतो. पण कोणता धर्म आमच्या मनानं ठरवला तो? आता आपण आपल्याच मनानं, काही काही माणसं म्हणतात भाऊ हाच धर्म आहे, तू केला म्हणून. नाही नाही, त्याला कोणाचा तरी पुरावा पाहिजे. पुराव्याशिवाय मग कोणता धर्म? वाचा बोलू वेद नीती. जी वेदानं नीती सांगितलेली आहे ती नीतीचा आम्ही वाचन उच्चार करू. साधा मुद्दा आहे. वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते. जे आमच्या वाडवडील संतांनी केलं, जे आमच्या पूर्वजांनी केलं तेच आम्ही करू. साधा मुद्दा तुमच्यापर्यंत मांडतो, वेळ संपलाय आपला. ऐका, जिजाईनं विठाल राजा शिवछत्रपतींना काय शिकवायचं ते शिकवलं. आणि तोच धडा येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी. येथ माझे वाडवडील जे करतात त्याला आम्ही धर्म मानतो. मग इथं वाडवडील कोणते धरायचे? ज्यांना रस्ता पुरत नाही ते. मग त्यांचे पोरं म्हणतील बरं झालं तर आम्हाला सांगून ठेवलं येथ वडील जे जे करीती. ते नाही दादा. मग वाडवडील या शब्दाचा अर्थ आहे संत शास्त्र, याला वाडवडील म्हटलेलं आहे. बरोबर. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येर अनुष्ठिती सामान्य सकळ. बरोबर. डोळ्यापुढं प्रसंग आणा फक्त. छत्रपतींचं देहावसन झालं. बरोबर. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा राजा म्हणून संभाजी महाराजांनी राज्यभार सांभाळला. कर्मधर्म संयोगानं जगाच्या पाठीवर असं एकही ताशक्ती नव्हती की जी संभाजी महाराजांना पकडू शकेल. कारण छत्रपतींच्या जीवनामध्ये तरी काही आपल्याला लढाया हारलेल्या दिसतील, पण संभाजी महाराजांचा इतिहास जर बारीक चाळला, बरोबर, तर 200-250 लढाया झाल्या पण एकही लढाईमध्ये हार झाली. कारण तो सिंहाचा छावा होता. हिंदीमध्ये शेर आहे, बरोबर, वर्णन केलं आहे. सिंहाचा छावा, ज्याने सिंह फाडला तो संभा कसा असेल. पण पकडलं गेलं. पकडलं नाही, ताकद नव्हती कोणाची, पण आपलेच गद्दार राहतात. म्हणून शक्यतो जपा. बऱ्याचशा लोकांना वाटतं असं का घडलं. भाऊ, समाज तुम्हाला वेड म्हणायला तयार, आपल्याला वेड ठरवणारे आपलेच राहतात. बरोबर. एखादं म्हटलं ना लई पैसे वाटले व पण काय करावं, 2 मतानं गेलोच, तुझ्याच घरच्यानं पाळलं. बाकीच्या नावानं बोटच मोडू नको. बरोबर. कदाचित येईने जाऊन त्याच्या कान फुकले असते. सगळ्यात मोठा धोका आहे. विठाल विठाल छत्रपतींना पकडणं धरणं सोपं नाहीये, पण संभाजी महाराजांना पकडवण्यामध्ये त्यांच्याच जवळच्यांनी साथ दिली. थोडक्यात सांगू, लाचखोर झाले. आणि या लाच नावाच्या राक्षसीनं खूप बरबादी केली. आता कुठेही लाच चालू झाल्या, कुठेही लाच चालू झाल्या. आमच्यातही लाच चालू झाल्या आता. नाही मग मोकळं करून नाही सांगत, घाबरू नका कसं काही, पण झाल्या. विठाल विठाल कोणाचं सांगत नाही बरं का महाराज. म्हणजे मला एकाचा फोन आला होता, बाबा पाकिट 5 द्यायला येतो म्हणे. किती? 5. त्याला अजून माहीतच नव्हतं वाल्मिक बाबाच कणका कसा आहे. त्याला काय माझ्या भाषेत बोलायचं बोललो. इथपर्यंत यावं का हो. आता ठीक आहे बाबा, तलाट्याचा हाता खाल्लाय, खाल्ले 10-5 रुपये, तो भाग वेगळा आहे. अरे आपण लेकरं कोणाचे. म्हणजे राग येतो लोकांना, पण जाऊ दे, येऊ द्या. पालनच केलं पाहिजे आपण. तंतोतंत विठ्ठल मात्रा घ्यावी. आणि सांगून जातो दादा, या व्यासपीठावर जो उभा राहिला, ज्याने याच्यावर निष्ठा ठेवली ना, देवा शपथ सांगतो आयुष्यात काहीच कमी पडत नाही. उठालो कोणी घेतला असेल का नसेल घेतला, पण याचा अनुभव मी स्वतः घेतला. साक्षीदार आहेत पाठीमाग. कधीच कमी पडत नाही, संकटही येत नाही. बरोबर. चला फक्त आपल्या विषयापर्यंत या.
थोडा अवांतर विषय होतो, पण आजचा पर्व फक्त आपल्या धर्मावर आहे. बरोबर. ऐका आता. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी. जे वेदानं सांगितलं त्याचं आचरण जे करतात त्यांचं आचरण आम्ही करतो. मग ज्या वेळेला पकडून दिलं त्यावेळेला संभाजी महाराजांचं चरित्र तुम्ही बघून घ्या आता. बरोबर. 41 दिवस यातना भोगल्या. नख काढले, चांबडं सोडलं, मीठ चोळलं, डोळ्यात सळाया घातल्या, जीभ छाटली, कान छाटले, दररोज एक एक अवयव छाटत गेले. बरोबर. पण लाच काय साधी दिली होती का? पैशाची लाच. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती लाच काय सोपी नव्हती. माझी मुलगी तुला देतो आणि तुला राजा सुद्धा साधी लाच आहे का? आता जर एखाद्याला म्हणलं मग देतो बा माझी मुलगी ने घर जावं, फक्त घर जावं आला का तो आई बापाकडे पाऊस नको, त्यांचं नाव सुद्धा घेऊ. तरी आत्ताचे काही काही बंबजी म्हणू त्यांना, बंबजी संभाजी नाही. आताचे बंबजी म्हणतील. तुम्ही जर म्हणत असेल तर मी यांना आत्ता वृद्धाश्रमात घालतो आणि तुम्ही मुलगी देत असाल तर तुमचा जावई होऊन तुमच्या चपला चाटितो. खालच्या पातळीला गेले. विठाल विठाल घ्या आदर्श तरुण वर्गाने, घ्या आदर्श संभाजीचं घ्या. अरे आशय तरी मारणारच आहे, पण धर्म कार्य करण्याकरता मारा, जगात कीर्ती राहील. बरोबर. एवढं दिलंय पण एकच सांगितलं. बरोबर. काही झालं तरी चालेल पण इस्लाम कबूल नाही. हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणून जगलो आणि हिंदू म्हणूनच मरेल. आजही छत्रपतींपेक्षाही संभाजीचा इतिहास गरजतो. का? याचं कारण आहे धर्मनिष्ठ होते म्हणून. धर्मनिष्ठ होते म्हणून. या संप्रदायाकरता जे झिजले, ज्ञानोबराय तुकोबराय, आई वडिलांचं बलिदान दिलं, आजही ज्ञानोबराय तुकोबराय या जीवनामध्ये बघितलं तर या क्षेत्रामध्ये धर्ममूर्ती आहे. त्या क्षेत्रात संभाजी धर्ममूर्ती आहे आणि यांच्या क्षेत्रामध्ये, संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये सावरकर आदी करून जे काही आहे स्वातंत्र्य सैनिक, जे वीरगतीला प्राप्त झाले, त्यांचा धर्म आहे विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेदानं जे सांगितलं ते बोलू. वाचा बोलू वेदनीती. वेदानं सत्य सांगितलेले, मग काही हो सत्य बोलायचं. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. बर. वाचा बोलू वेदनीती आणि करू संती केले ते. आमच्या संतांनी जे कार्य केलं ते कार्य आम्ही करू. बरोबर. कोणतं कार्य केलं? 1 मिनिट सांगतो, म्हणजे 5 मिनिटं शिल्लक आहे आणि सेवा समाप्त करतो. ऐका आता. कोणतं कार्य केलं? छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जेवढे मावळे होते तेवढे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ कोणी पोहोचवले? कोणी पोहोचवले? छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सुरुवातीला जे 300 मावळे होते ना दादा, तोरणा घेण्याकरता, या 300 पैकी 250 मावळे कीर्तनातून पाठवले होते. कोणी? तुकोबारायांनी. बरोबर. तुकोबाराय कीर्तनामध्ये असे तरुण बघायचे. बरोबर. आणि ते जर टाळ्या वाजवायला लागले, भजन करायला लागले, त्यांचं भजन टाळ्या बघून घ्यायचे, त्यांचा चेहरा वाचायचे आणि कीर्तनामधून उपदेश करायचे आणि कीर्तन झाल्यावर भेटायचे. हे काम आमचं आहे. हे काम आमचं आहे, तुमचं हे काम नाही. तुमचं रक्त इथं नका आटू. जा राजांबरोबर. तो उपदेश ऐकायचा दादा आणि राजांकरता मरायला म्हणून त्यांचं तयार व्हायची. मरायला. कारण आता मरणापासून बाजूला पळणार आहेत, पण त्यावेळेला चढावड होती. कोणी अगोदर मरायचं? बरोबर. सेनापती होण्याकरता, पुढे तोफेच्या तोंडाला होण्याकरता तानाजी, येसाजी, कंकाजी, बाजीप्रभू हे स्वतः पुढे व्हायचेत. महाराज आम्ही पुढे पावनखिंडीला जातोय, आम्ही कोंढाण्याला जातोय. तिथं गेल्यावर 100% मरण आहे. शिवाकाशीत बघा बरं. शिवाजीचं रूप घेऊन त्यांच्या ताब्यात जायचंय. छत्रपतींनी विचारलं, काशी शिवा तिथं काय माहिती आहे का? म्हटली मरण आहे. काय? मरण आहे. मरण्याकरता
तयार होणारे माणसं होते दादा शिवाजी बरोबर मरण्याकरता. आजही मरण्याकरता सगळ्यांना सोडून गेलेली माणसं येते बरोबर. अरे हा धर्म आहे. सत्याकरता प्राण देणं म्हणजे धर्माचं पालन करणं हेच वेदानं सांगितलं. वाचा बोलू वेदनीती. नुसतं बोलणं नाही करू संती केले ते. पण जर नुसतं बोलतात पण करत काहीच नाही त्याचं खंडन तिसऱ्या न बाणता स्थिती अंगी न बाणता स्थिती अंगी न बाणता स्थिती अंगी न बाणता स्थिती अंगी न बाणता अर्थ सांगतो आता नीट लक्षात घ्या. न बाणता स्थिती अंगी. आपल्या अंगी ती कुठलीच स्थिती बांधून घ्यायची नाही म्हणजे त्याचा अंगीकार करायचा नाही पण गफोड शंख मात्र वाजवायचे. तुकोबाराय वर्णन कर. न बाणता स्थिती अंग कर्मत्यागी लंडतो याचा अर्थ असा आहे. ते पाखंडी आहेत ते कसे मूर्ख आहेत त्यांच्या नादी लागू नका. हो नुसता उपदेश करायचा आणि आचरण शून्य असायचं. काय करायचं आचरण शून्य असायचं. हो व्यसनानं काय होतं पटवून द्यायचं पण व्यसन केल्याशिवाय बोलता येत नाही. काय अर्थ आहे त्याच्यामध्ये बरोबर. हो स्त्री तिला आई बहीण माना सांगायचं बरोबर आणि नको ते उद्योग करायचे. दुसऱ्याचं लुबाडून खाऊ नका म्हणायचं आणि गचा गज बांध करायची. जमल का. नाही नाही नाही. स्थिती न बाणता स्थिती अंग कर्मत्यागी लंडतो म्हणून तुकोबाराय वर्णन करतात. जे करायचं ना जे ठरवलं ना ते अगोदर करा. ते अंगी बांधून घ्या आणि मग तुम्ही धर्माची मूर्ती ठराल. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा.
केले ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, त्या मार्गाने जर चाललो तर निश्चितच आपल्याकडून धर्मकार्य घडेल. धर्म म्हणजे मी 3 व्याख्या सांगितलं. आचार विचार संस्काराचा धर्म आहे, आणि तिसरा रक्षणाचा धर्म आहे. रक्षण कुणाचं करावं? गायीचं रक्षण करा, स्त्रीचं रक्षण करा, दुर्बळाचं रक्षण करा, भुकेलेला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, बरोबर. आणि एखाद्या वेळेला एखादा जर अधर्म करत असेल तर त्याचं खंडन केलं तरी त्याचा दोष न लागता ते सुद्धा धर्मकार्य होतं. म्हणून असं धर्माचं कार्य करत असताना हो, पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेथे हरीचे दास, या भरतखंडात आपण जन्माला आलेलो आहे, हा धन्य सांगितला. अशा आशयाचा थोडा धावता एक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपला वेळ संपलेला आहे. शेवटी तुकोबाराय जाऊन सांगतात, जर असं कोणी करत नसेल तर तो जन्माला जरी माणूस मुंडाला असेल, पण तो खऱ्या अर्थानं देवाला आवडणारं कार्य, धर्मकार्य जर त्याच्याकडून घडत नसेल तर तो आधम आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे अधम त्यासी, म्हणे अधम त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी, त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी. भक्ती दुषी हरीची, भक्ती दुषी हरीची, हरीची वाचा बोलू वेदनीती, वेदनीती वाचा बोलू वेदनीती. भक्ती दुषी हरीची, भक्ती दुषी हरीची वाचा बोलू वेदनीती, वाचा बोलू वेदनीती. करू साथी गेले ते, करू खेले, करू खेले संती, करू करू संती केले कर